केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, संसद परिसरात जोरदार निदर्शने, सरकारकडून चर्चेची तयारी देखील दर्शवण्यात आलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक आता आणखी आक्रमक झाले आहेत। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कथित पोलीस कारवाईचा मुद्दा आज पुन्हा एकदा संसदेमध्ये चांगला पेटलेला। संसदेबाहेर विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार निदर्शने करत अमित शाह यांनी या संपूर्ण प्रकरणावर संसदेत उत्तर द्यावं अशी मागणी विरोधकांमधून सध्या करण्यात येत आहे। 20 जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतर परिसरात नीट पेपर लीकच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन झालं। या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधारांचा वापर आणि पॅलेट गनच्या वापराबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत। याच कारवाईवरून विरोधकांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांच्या जबाबदारीचा मुद्दा उपस्थित केला आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज एनजीटीव्ही मराठी न्यूज। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली। विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईसाठी गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारावी अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडलेली आहे। दरम्यान काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद परिसरात घोषणाबाजी करत सरकारवर दबाव वाढवला। या आंदोलनामुळे लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजावर देखील मोठा परिणाम झाला आणि दोन्ही सभागृहामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे। मात्र सरकारने विरोधकांची मागणी पूर्णपणे फेटाळण्याऐवजी या मुद्द्यावर संसदेमध्ये सविस्तर चर्चा करण्याची तयारी देखील दर्शवलेली आहे। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबरोबरच पोलीस कारवाईवरही सविस्तर चर्चेस तयार असल्याचं सांगितलं जात आहे। तसेच अमित शहा उत्तर देतील असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। म्हणजेच एकीकडे विरोधकांनी अमित शहा राजीनाम्याची मागणी करत आहेत तर दुसरीकडे सरकार संसदेमध्ये चर्चेच्या माध्यमातून या मुद्द्याला उत्तर देण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष अमित शहा संसदेत नेमकं काय उत्तर देतात याकडे लागलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासून सुरू झालेला हा वाद आता थेट संसदेत पोहोचलेला असून आगामी काळामध्ये हा मुद्दा केंद्र सरकार आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र करण्याची शक्यता आहे। अशाच प्रकारच्या रोखठोक बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज एनजीटीव्ही मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजाम शहा शेख सोबत बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज सोलापूर।